नमस्कार, मी अनिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला ब्लाउज कटिंग दाखवणार आहे। छोट्या साईजचा ब्लाउज आहे हा, 33 इंच छातीचा। तर सर्वात आधी मी तुम्हाला आजपासून ब्लाउजांची कटिंग दाखवायला सुरुवात केलेली आहे। तर मी दररोज तुम्हाला फर्स्ट पाठीमागचा दाखवणार, मग पुढचा दाखवणार। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ब्लाउजची कटिंग दाखवत जाईन। प्रत्येक मापाचे ब्लाउज मी दाखवणार आहे। तर माझे व्हिडिओ तुम्ही जरूर पहा आणि सोप्यात सोपं करून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आज ज्यांना कोणाला ब्लाउज शिकायची इच्छा असेल त्यांनी जरूर हा व्हिडिओ पूर्ण बघा। मी खूप सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, करणार आहे आता या व्हिडिओमध्ये। आणि माझ्याकडे जितके ब्लाउज येतील ते सर्व क्रॉस कटिंगचेच ब्लाउज असतात। कधीतरी साधे फोरटक्स ब्लाउज येतात, पण फोरटक्स ब्लाउजची पण मी कटिंग तुम्हाला दाखवेन। पण तुमच्याकडे जर येत नसतील क्रॉस कटिंगचे ब्लाउज, तरी तुम्ही माझ्या पद्धतीने मी जसं कटिंग केलंय तुमच्या मापाने क्रॉस कटिंग ब्लाउज पण कटिंग करून बघा। खूप फिटिंगला छान बसतो। इकडे मी जिकडे राहते तिथे क्रॉस कटिंगची फॅशन म्हणा खूप जास्त आहे। साधे ब्लाउज क्वचितच कोणीतरी घालतात। तर मी आता जितकं होईल तितकं रेग्युलर तुम्हाला सर्व प्रकारच्या ब्लाउजची कटिंगचे व्हिडिओज टाकण्याचं खूपच प्रयत्न करणार आहे। कारण इतके दिवस म्हणून मी खूप लेट झाला, मला दररोज करायचं काय ब्लाउजांचे व्हिडिओ टाकायचं होतच नव्हतं। पण आजपासून मी जितकं होईल तितकं सर्व प्रकारचे ब्लाउजेस ड्रेसेसचे व्हिडिओज तुम्हाला येत जातील। तर जे कोणी हा माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असतील तर त्यांनी जरूर मला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझी कटिंगची पद्धत समजायला हे होईल। आणि तुम्हाला जे कोणी नवीन काही शिकण्याची इच्छा असेल त्यांना ते लवकरात लवकर शिकतील। माझी पद्धत खूप सोपी आहे, मी खूप सोपं करून सांगण्याचे प्रयत्न करेन। तर चला, जास्त वेळ घेत नाही, मी आता तुम्हाला सुरुवात करते दाखवण्याचं। तर सर्वात आधी आपण बॅक पार्ट कट करणार आहोत। बॅक पार्ट साठी मी हा कपडा अस्तर कॉटनचा आहे, त्याला धुवून सुकवून घेतलेला आहे। मी धुतल्याशिवाय कुठलाही ब्लाउजचा अस्तर वापरत नाही। धुवून वापरल्याने काय ब्लाउज खूप दिवस टिकतो आणि खराब होत नाही, त्याची फिनिशिंग खराब होत नाही, म्हणून धुवूनच वापरायचा। तर बघा, सर्वात अगोदर ही ओपन बाजू आपल्या पुढच्या बाजूला आहे आणि ही बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची। ज्यांना कोणाला शिकायचं असेल तर डायरेक्ट कपड्यावर न करता फर्स्ट तुम्ही न्यूजपेपरवर ट्राय करा। तर चला आपण सुरुवात करूया। सर्वात आधी हा कपडा जो धुतल्यावर थोडासा क्रॉस होतो, वाकडा तिकडा होतो, त्याला असं रेश मारून सरळ करून घ्यायचंय। त्याच्यानंतर आपण इथे अर्धा इंच पण नाही आणि पाव इंच पण, थोडंसं पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त असं मी मार्जिन घेते। पाव इंच खूप कमी वाटतं आणि अर्धा इंच खूप जास्त, मी एवढं घेते। पाव इंच समजा, पाव इंचावर एक मार्क लावलेला आहे कमरेचा। त्याच्यानंतर आपण आता ब्लाउजची उंची घ्यायची। आता इथे माझ्या ब्लाउजची उंची 13.5 इंच आहे। तर जो हा मी कमरेसाठी माप लावलेला आहे त्या रेषेवरून मी 13.5 इंचावर असा एक लांबीचा मार्क लावणार आणि त्याच्यानंतर परत इथे पाव इंच शोल्डरची शिलाई मार्जिन, परत इथे 13.5 इंच लांबी आणि पाव इंच शिलाई मार्जिन, असं मी ह्या ब्लाउजची लांबीची माप टाकलेली आहे। आता असं सरळ रेष ओढून घ्यायची। ज्या पद्धतीने मी ब्लाउज कटिंग करते तीच पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे। तर आता आपण इथे ब्लाउजचा गळा ठेवायची। तर ह्या ब्लाउजची गळा रुंदी मी 2 इंच ठेवत आहे असं। आणि 4.5 इंच
इथे मी शोल्डर घेतलेला आहे, म्हणजे एकूण 9 इंच हा शोल्डर येईल. असं असा दोन्ही सरळ रेषा ओढून घेतल्या. त्याच्यानंतर मी इथे 6 इंचावर आर्महोलचा वरतून घेतलाय, पूर्ण वरतून असा 6 इंचावर आर्महोलचा मार्क केलेला आहे. आणि त्याला पण असा एक बॉक्स बनवून घ्यायचा. त्याच्यानंतर 1.25 इंचावर मी असा एक मार्क केलेला आहे. आता इथे छातीचा माप माझं 33 इंच आहे. 33 इंचाचा चौथा भाग होतो 8.25 इंच. 8.25 इंच मी इथे मार्क केलेला आहे छातीचा. आणि त्याच्यानंतर मी इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. तर आता आपल्याला असा आर्महोलचा आकार द्यायचा आहे. आता आर्महोल आहे इथे 15 इंच, तर 15 इंचाचा अर्ध होतं 7.5 इंच. तर पाहायचं इथे, बघायचं की 7.5 इंच आहे का जास्त आहे. तर इथे जास्त येतोय, तर आपण इथे अर्धा इंच थोडस कमी करून वरती जायचं. असा थोडं 1/2 इंच असं परत वरती घेऊन असा परत एक माग द्यायचा. आता ते बरोबर आपल्याला येऊन जाईल. आता इथे गळा लावायचा आहे. वरतून हा शिलाई मार्जिन सोडून आपल्याला इथे 9.5 इंच हा ब्लाउजचा गळा आहे. अशा प्रकारे वरती मी 2 इंच दिला होता, तर मी आता इथे खाली 3 इंच, 2.25 इंच देईन. जास्त पण ब्रॉड व्हायला नको. असं इथे 2 आणि इथे 2.25 इंच असा हा बॉक्स रेडी झाला. आता ह्याला गळ्याचा आकार देणार. आता मी इथे राऊंडच गळा ठेवते. तुम्हाला इथे दुसऱ्या कोणत्याही डिझाईनचा तुम्ही गळाचा आकार देऊ शकता. तर आता इथे मी किती घेतलंय, 8.25 इंच. तर इथे पण मी 30 इंच याची कंबर आहे. 30 इंच कंबर, 1 इंच मागच्या टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं घेऊन इथे एक सरळ रेष ओढायची. असं आता हा कमरेचा जो 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, तिथून आपल्याला कमरेच्या टक्ससाठी मोजायचं. इथे 8.5 इंच येतो. त्या दोन्हीचा मध्यभाग 8.5चा अर्धा होतो 4.25 इंच. 4.25 वर एक मार्क करून आता जी ही लाईन गेलेली आहे जी गळ्याची, त्याच्या 1 इंच खाली 1 इंच गळ्याच्या खाली अशी आपल्याला मागच्या टक्ससाठी एक मार्किंग करून घ्यायची आहे. हा आता आपला पाठीमागचा भाग रेडी झालेला आहे. हे बघा अशा प्रकारे. आता तुम्हाला परत एकदा सांगते. सगळ्यात अगोदर आपण इकडे खालच्या साईडला कमरेचा माप लावला. 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून एक रेष ओढली. त्याच्यानंतर आपण लांबीचे माप लावलं असा. त्याच्यानंतर वरती पण 1/2 इंच शोल्डरची शिलाई मार्जिन दिली. त्याच्यानंतर मी इथे गळा 2 इंचावर लावलेला आहे. इथे 2.25 इंचावर लावलेला आहे. अशी सरळ रेष ओढून मग गळ्याचा आकार दिला. त्याच्यानंतर आता इथे मला 5.5 इंचावर हा आर्महोल आलेला आहे. 5.5 इंच घेऊन मग नंतर आपल्याला इथे जर कन्फ्यूज झालं असेल की मग आपण आपल्या ब्लाऊजचा आर्महोल मापायचा आणि त्या हिशोबाने आपण इथे सर्वात अगोदर 6 इंच घेतला मी.
त्याच्यानंतर आता आपण आर्महोल मापल्यावर आपल्याला कधी मापून बघायचा, कधी खाली पण जाऊ शकतो, कधी वरी पण. थोडा जास्त होत असेल तर खाली एक रेष ओढायची, थोडं कमी करायचं असेल तर वरती एक रेष ओढून आपल्याला आर्महोल हा करेक्ट ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे हा ब्लाऊज झालेला आहे. पाठीमागचा भाग आता आपण याची कटिंग करूया. इथे हे टक्स मारून घ्यायचे फिटिंगच्या जागी, म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येतं की इथून आपली फिटिंग आलेली आहे म्हणून. आता हा पाठीमागचा भाग रेडी झालेला आहे. तर मी आता पुढचा भाग दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून मी आता हा पुढचा जो भाग आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. तोपर्यंत बाय बाय.